नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. तर मंडळी, हे स्टेशन बघून तुमच्या आता लक्षात आलंच असेल की आजचा माझा ब्लॉग हा असणार आहे कुठेतरी प्रवासाचा. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे की आम्ही कुठे निघालोय, तर कंटिन्यू राहा, बघत राहा, स्किप करू नका. आणि पुढे मी काय काय तुम्हाला दाखवते तेही बघा. सो चला. कालच आमची ॲनिव्हर्सरी झाली आणि ॲनिव्हर्सरीचा आम्ही स्पेशल असा काही प्लॅन केला नव्हता. हा जो प्रवासाचा प्लॅन आहे तो अचानक ठरलेला आहे. ते पण माझ्या आहोंनी मला अचानक सरप्राईज दिलेला आहे की चल आपल्याला जायचं आहे बाहेर. सो असा आम्ही अचानक ठरवलेला प्रवास जो मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही कुठे निघालो आहे, कशासाठी निघालो आहे ते मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवते पण. सो कंटिन्यू राहा आणि चला माझ्याबरोबर. आणि माझ्या आहोंनी मला काय आणि कसं सरप्राईज दिलं मी तुम्हाला दाखवते. चला, आम्हाला आता ट्रेन भेटली आहे आणि रात्रीची ट्रेन आहे आमची, 11 वाजताची ट्रेन आहे. आता आमची ट्रेन आली, आम्हाला सीटही मिळाली, ॲडजस्ट करून दिली आम्हाला बाजूबाजूला. तो आता आम्ही निघालोय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर मंडळी, आहोंनी मला असं सरप्राईज दिलं आहे की आपण ॲनिव्हर्सरी तर सेलिब्रेशन करणारच नाही आहोत, तर आपल्याला ह्यावेळेस बाहेर जायचं आहे. कुठे जायचं हे त्यांनी मला घरी सांगितलेलं होतं, तर मी तुम्हाला नव्हतं सांगितलं, फक्त ते मी तुम्हाला आत्ता सांगते. आम्ही निघालो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे सोलापूरमध्ये. आणि सोलापूर नंतर नेक्स्ट स्टेशन आहे अक्कलकोट रोड. आणि ही ट्रेन आहे चेन्नई एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेसने आम्ही प्रवास करतोय. तर आता सकाळचे जवळजवळ 7:07 झालेले आहेत. थोड्या वेळातच स्टेशन आता येणार आहे आणि आम्ही स्टेशनला उतरणार आहे. तर असं माझ्या आहोंनी मला यावेळेला सरप्राईज दिलेलं आहे. मला खूप आवडलं. अचानक एक दिवस आधी मला सांगितलं की आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे, तयारी कर. तत्काळमध्ये तिकीट काढली आणि फटाफट आम्ही तयारी करून निघालोय. आणि मला हे त्यांचं सरप्राईज खूप आवडले. सकाळ सकाळी असं मस्त सूर्यदेवाचं दर्शन घेत आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचणार आहोत अक्कलकोटला. चला, आलोय तर खरं आता अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन. आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशा भरपूर साऱ्या गाड्या लागलेल्या असतातच मंदिराजवळ जाण्यासाठी. सो आता निघालोय आम्ही बाहेरच्या बाजूनी. बघू आता तिथून आम्हाला कोणती आणि कशी गाडी भेटते. बहुतेक सगळ्या शेअरिंग ऑटोज आहेत. शेअरिंग ऑटो मंदिरापर्यंत घेऊन जातात. 20-20, 30-30 रुपये घेतात. पण आत्ता सध्या सीझन नाही आहे, तरी पण प्रत्येकजण भरपूर रेट सांगतात आहेत. तर हे गाडी बघतात आहेत. जर प्रायव्हेट भेटली तर प्रायव्हेट करू, नाही तर आपण शेअरिंगमध्ये जाऊ. सो अशी आता ते गाडी बघतात आहेत. जरा डिस्टन्स लांबचाच आहे, तरी पण 50-50 रुपये बोलतात आहेत ते लोक. तर बघू आता कसं जायचं ते. चला, पण तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला घेऊन जाते दर्शनासाठी. सो स्किप करू नका. एक जण म्हणाला जवळच आहे, त्याच्यामुळे शेअरिंग रिक्षानेच आम्ही निघालो. आणि शेअरिंग रिक्षामध्ये इतके कोमून लोक भरले होते ना. 11 जण बसवले होते ह्या रिक्षामध्ये त्याने. एवढी लोक ह्या लोकांनी गाडीमध्ये कोंबलेत ना. जे लोक नवीन येतात त्यांना माहिती नसतं. आणि अशा प्रकारे माणसं टमटममध्ये भरवून ते लोक घेऊन जातात. आणि पर पर्सन 50 रुपये पण घेतात. हे एवढे जण त्यांनी बसवले, जवळजवळ साधारण 11 जण आहेत. सामान वगैरे कसं पण तुम्ही ठेवा आणि कसं पण बसा, अशी सिस्टम आहे इकडची. आणि इथून जवळजवळ 1.5 किलोमीटर महाराजांचं मंदिर आहे. इकडे ना बहुतेक रस्त्यांची कामं चालू आहेत, त्यामुळे काही ठिकाणी प्लेन रस्ता आहे, काही ठिकाणी खडबडी एकदम खडीचा रस्ता आहे. खूप त्रास झाला गाडीमध्ये आम्हाला, कारण त्या टमटममध्ये ना सगळं लोखंडी रॉड होते, इतके सगळीकडून लागत होते. ते जाताना तर भरपूर त्रास झाला. खूप रस्ता वाईट होता, एकदम बेकार रस्ता होता हा.
एवढा खडतर प्रवास करून सो फायनली आता आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ आणि आता आम्हाला रूम बघायची आहे. अगोदर आम्ही रूम बुक केलेली होती पण ती मंदिरापासून जवळजवळ 2 किलोमीटर लांब होती, त्याच्यामुळे तिकडे जाण्यात काही पॉईंट नव्हता. पुन्हा रिक्षाने तिकडे येण्या जाण्याचा खर्च होताच, त्यामुळे ती रूम कॅन्सल केली. तर आम्हाला त्या ऑटोवाल्यानेच सांगितलं इथं मंदिराजवळ भरपूर रूम अवेलेबल आहेत, तुम्ही तिथल्या तिथे एखादी रूम बघा, तुमचं काम होऊन जाईल म्हणून. सो आता आम्ही आतमध्ये निघालोय. हे आहे अन्नछत्रालय. तर आता जस्ट आता पोहोचलो आहे. तर आता हे गृहस्थ आहेत ते म्हणतात आहेत त्यांचं हॉटेल आहे, तर आता त्यांच्या मागे मागे आम्ही पण जातो. आतमध्ये मंदिरच आहे आणि मंदिराच्या बाजूलाच रूम आहे असं त्यांनी सांगितलं. सो बघू आता कसं आहे काय आहे ते. सो चला माझ्याबरोबर तुम्ही पण बघू, तुम्हालाही दाखवते मी रूम पण कशी आहे ते आणि दर्शनही देईन. सो कंटिन्यू राहा, स्किप करू नका आणि तुम्हीही महाराजांचं दर्शन घ्यायला चला माझ्याबरोबर. तसं तर इथं खूप सारे यात्री निवास, भक्त निवास ते पण आहेत, पण तिकडे आम्हाला माहीत नव्हतं रूम अवेलेबल आहेत की नाहीत. आम्ही तिकडे जाऊन चौकशी केलीच नव्हती. ते जरा स्वस्तात पडतात असं म्हणत होते सगळेजण रूम, पण बाहेर इतके म्हणजे ते एजंट लोक होते ना, आमच्याकडे चला आमच्याकडे चला, म्हणजे खूप इरिटेट करत होते. शेवटी 1-2 जण होते, त्यांनी आम्हाला जबरदस्तीने घेऊन गेले, तुम्ही एकदा रूम बघा तरी, म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो आणि रूम बघायला आलो. तर रूम आम्हाला ती काय पसंत पडलीच नाही, पण दुसरीच एक रूम पसंत पडली. त्या रूमवर आता आम्ही सध्या आलोय. छान आहे ही पण रूम, मस्त हवेशीर आहे आणि नवीनच आहे. यांनी नवीनच बांधकाम केलेलं आहे, कारण इकडे आम्ही जसं एंट्री केली तसं बघत होतो की ऑलमोस्ट सगळ्यांनीच 2-2, 3-3 माळ्यांची अशी घरं बांधलेली आहेत आणि 3-4 वरचे फ्लोअर चढवून त्यांनी असे रूम्स काढलेले आहेत. इकडे जे पण भक्त येतात, ज्या पण लोकांना रूमची गरज आहे ते लोक इकडे येतात. म्हणजे हॉटेलवरच जायची गरज नाही आहे किंवा लॉजवर वगैरे जायची गरज नाही. भक्त निवास आणि यात्री निवास जरी फुल झाले तरी प्रत्येकाने आपापल्या घरामध्येच अशी सोय केलेली आहे. रिझनेबल म्हणता येईल, काही हरकत नाही. पण रूम छान होती, नवीनच वाटत होती, एकदम ब्रँड न्यू आणि हवेशीर पण होती. तर मस्त रूम मिळाली आम्हाला. सकाळ सकाळी 2 तास लागले आम्हाला रूम शोधायला. पूर्ण 2 तासानंतर ही रूम आम्हाला मिळाली, कारण आम्ही जी रूम बघायला जात होतो ती रूम एकतर 2nd फ्लोअर 3rd फ्लोअर अशी होती. त्यातही त्यांचे बिछाने स्वच्छ नाहीत, कोणाची रूम स्वच्छ नाही, कोणाचे टॉयलेट स्वच्छ नाही. म्हणजे ते बघूनच इतकं किळस वाटत होतं ना की मी फायनली जवळजवळ 3-4 रूम रिजेक्टच केले, नकोच म्हटलं. नंतर लास्टला मला ही रूम आवडली. ठीक होती, जरा महाग आहेत इथे, रूमचे भाव जरा जास्तच सांगतात, तासांवर सांगतात, कॉस्टली आहे, पण ठीक आहे. आपल्याला कुठे इथं कायमचं राहायचं, 1-2 दिवसासाठी आपण मॅनेज करू शकतो, त्याच्यामुळे काय हरकत नाही. स्वच्छ रूम भेटणं खूप गरजेचं होतं. स्वच्छ रूम आणि स्वच्छ बिछाना नेहमी प्रवासामध्ये आपल्याला असा मिळाला की जरा बरं वाटतं प्रवास करायला. सो फायनली आता आमची तयारी झालेली आहे. थोड्या वेळातच आता आम्ही खाली उतरतोय. रूम तुम्हाला मी दाखवते कशी आहे ती. बघा किती छान आहे, मस्तपैकी हवेशीर आहे. आणि आता थोड्या वेळाने दर्शनाला निघणारच आहोत. यांचं उरकतच आहे, माझं झालेलं आहे हे ऑलरेडी उरकून. आणि मंदिर अगदी जवळ आहे, इथून अक्षरशः 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. मी इतकी खुश आहे ना की म्हणतात ना, जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि स्वामींच्या बाबतीतही तसंच आहे, जोपर्यंत स्वामी आपल्याला स्वतःहून बोलवत नाहीत तोपर्यंत आपले पाय काय तिथे जाणार नाहीत. आणि आज आम्हाला स्वामींनी स्वतःहून बोलवलेलं आहे आणि आम्ही स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटमध्ये आहोत. ही माझ्यासाठी खूप 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 आनंदाची गोष्ट आहे. आणि आता चला तुम्ही माझ्याबरोबर, अजिबात वेळ वाया घालवू नका आणि व्हिडिओला जरा पण स्किप करू नका. मी छानपैकी तुम्हाला स्वामींचं दर्शन माझ्याच्याने जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला देते. आणि हा आहे रूमच्या बाहेरचा व्ह्यू. याला नदी म्हणायचं की तलाव म्हणायचं माहीत नाही. रूमच्या एकदम बाहेर पडल्याच असा छान व्ह्यू आहे. सो मला इतका आवडला हा व्ह्यू, पण खूप सुंदर होता आणि खूप छान आहे अक्कलकोट. सो निघालोय आता आम्ही. शिंक बघा केवढी मोठी आहे, घुसायला तर गेलंच.
छानपैकी स्वामींचं दर्शन झालेलं आहे. मन अगदी तृप्त झालेलं आहे, कारण आम्हाला आरतीही मिळाली इकडची. आणि मंडळी, मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, दर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहे ना, इथे नियमानुसार व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नव्हतं. जे पण काही होतं ते मंदिराच्या बाहेरच्या साईडला जाऊन, जिथे वटवृक्ष आहे तिथे जाऊन तुम्ही फोटो व्हिडिओ काढा असं सांगितलं होतं. पण असं झालं नाही की तिथे आरतीची वेळ झालेली होती, त्यासाठी ते आम्हाला जास्त फोटो काढू देत नव्हते आणि व्हिडिओही करू देत नव्हते. तरी पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्याबरोबर तुम्ही दर्शन घेतलेत की नाही ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो फायनली आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि आता आम्ही चाललो आहे अन्नछत्रालयाकडे, कारण तिकडे आहे प्रसाद. आणि मला इकडचा प्रसाद कसाही करून खायचाच आहे. किती गर्दी असो, किती वेळ लाईनीत उभं राहायला लागलं तरी चालेल, पण मी यांना सांगितलं होतं की मला इथं अन्नछत्रालयामधला प्रसाद खायचाच आहे. सो आता निघालो आहे आम्ही अन्नछत्रालयाकडे. चला माझ्याबरोबर, तुम्ही कंटिन्यू राहा. जय श्री स्वामी समर्थ. चला प्रसादाला चालला. या पुरुष इकडे आहेत, तिकडे स्त्री आहेत. जावा तुम्ही तिकडे, माझी लाईन इकडे, मी इकडे. हे अन्न प्रसाद आले, आमचं छान दर्शन करून झाले. फक्त एवढंच आहे की मला तुम्हाला दाखवता नाही आलं, तिथे कम्प्लिटली मोबाईल बंद होता, मोबाईल चालू ठेवायचा नव्हता. सो त्यामुळे मला तुम्हाला दर्शन देता नाही आलं. तरी मी टी व्हीवर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणि आता हे आहे प्रसादालय. नशिबान लोकांनाच योग मिळतो स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी. सो आम्ही पण आता स्वामींचा प्रसाद घेतला आणि आज दिवसभरात आम्ही अक्कलकोटमध्येच थांबणार आहोत. अक्कलकोटमधले सगळे तीर्थक्षेत्र त्यांचं दर्शन घेणार आहोत. सो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला दाखवते की इथून पुढे आम्ही कुठे कुठे दर्शनाला जाणार आहोत.
तर कंटिन्यू राहा आणि बघत राहा. हा माझा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला माहितीच पडेल की अजून कोणते कोणते क्षेत्र आहेत जिथं आम्ही दर्शन करणार आहोत. ओके, कंटिन्यू राहा.